सुरुवात त्यांनीच करूयात। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे आणि यामुळे या ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यानं नद्या प्रवाहित झालेल्या आहेत। सिंदखेड राजा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून सोनोशी नदीला पूर आल्यानं राहेरी ते सोनोशी रस्ता काही काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। यावेळी दोन्ही बाजूंनी प्रवाशांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। दरम्यान पुराच्या पाण्यातून प्रवासी जीवघेणा प्रवास करत असल्याचं निदर्शनास आलंय। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे आपल्या बरोबर आहे। राहुल, 10 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने पुन्हा एकदा 10 दिवस पावसाने उघडीप दिली होती आणि प्रतीक्षा मोठी होती। पाऊस जोरदार सुरू झालेला आहे, काय परिस्थिती आहे? विशाल, बुलढाणा जिल्ह्याची परिस्थिती ही आहे ती अतिशय विदारक झालेली आहे। गेल्या 2 दिवसापासून जो आहे पाऊस हा धो बरसतोय। अतिशय मुसळधार असा पावसाने या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आणि त्या पावसाचा फटका जो आहे तो थेट जो आहे सिंदखेड वासियांना बसलेला आहे। सिंदखेड वासियांना त्या ठिकाणी त्यांच्या गावाजवळून सोनाशी नावाची एक नदी जाते आणि ती नदी जी आहे ती अतिशय दुथंडी भरून वाहत आहे। अक्षरशः पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी जात आहे। अशा प्रकारची विदारक परिस्थिती झाली आहे। मात्र त्या पुलाच्या पाण्यातून काही प्रवासी जे आहेत ते जीवघेणा प्रवास करताना या ठिकाणी आपल्याला दिसून आलेला आहे। प्रशासनाकडून या ठिकाणी सतर्कतेचा इशारा जरी देण्यात आला असला तरी प्रवासी काही ऐकायच्या मनस्थितीत नसल्याचं या विदारक चित्रावरून आपल्याला पाहावयास मिळतंय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजा असेल, खामगाव असेल, त्याचबरोबर मलकापूर, जळगाव, जामोद या चारही तालुक्यामध्ये अतिशय मुसळधार असा पाऊस झालेला आहे आणि सर्वात जास्त फटका जो बसलेला आहे तो सिंदखेड राजा वासियांना बसलेला आहे। राहेरी पूल आहे आणि त्या राहेरी पुलावरचा जी वाहतूक आहे ती देखील त्या ठिकाणी आता थांबवण्यात आलेली आहे, कारण पुलावरनं त्या ठिकाणी पाणी जाते। मात्र काही प्रवासी त्या पुलामधूनही जीवघेणा प्रवास करत असल्याचं या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळे आता प्रशासनाने देखील या माध्यमातून खबरदारी घेण्याचं या ठिकाणी गरज निर्माण झालेली आहे आणि पावसाचा जोर जो आहे तो अजूनही मोठ्या प्रमाणात असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतंय। विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एकीकडे विदर्भात ही परिस्थिती, दुसरीकडे जर आपण मराठवाड्यात गेलो, खास करून छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि यामुळे शहरातील नारळा आणि शशी विहार भागात पाणी साचलंय। अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं नागरिकांच्या सामानांचंही मोठं नुकसान झालेलं आहे। नालेसफाई केली नसल्यानं पाणी रस्त्यावरती आलं असून नागरिकांना याचा फटका बसला आणि याच पाण्यातनं वाट काढत त्यांना पुढे जावं लागतंय। यामुळे नगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी जी ती करण्यात आली आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत फोन लाईनवरती। अविनाश, विदर्भातही जोरदार पाऊस सुरू आहे, मराठवाड्यातल्या देखील काही भागामध्ये पाऊस हा जोरदार कोसळतोय। खास करून छत्रपती संभाजीनगरमधली ज्या भागाची दृश्य आपण बघतोय तिथे काय नेमकी परिस्थिती आहे? नक्कीच विशाल, विदर्भ असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र, कोकण या सर्व ठिकाणी जोरदार